नमस्कार मंडळी, पंचनामा प्रभागाचा या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण गेल्या अनेक दिवसापासून लातूर शहरातल्या अनेक प्रभागामधल्या समस्या जाणून घेत आहोत आणि मी आज आहे प्रभाग क्रमांक 15मध्ये. या ठिकाणी काय समस्या आहेत त्या जाणून घेणार आहोत आपण. मला सांगा, काय समस्या आहेत? समस्या म्हणजे अशी आहे, जसं प्रशासक लागलं तसं नाली निघत नाही, कचरा जिथल्या तिथं आहे, लाईटीचा प्रॉब्लेम आहे, पाण्याचा प्रॉब्लेम आहे. हे प्रॉब्लेम फार कटाळा येऊन गेला ह्या गोष्टीचा. आता मग हे व्यवस्थित करणं महत्त्वाचं आहे ना. बरं, असं आहे. मग तुम्ही काही तक्रारी वगैरे याच्या संदर्भात केलं नाहीत का महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना? पहिली गोष्ट महत्त्वाचं कामामुळे वेळ नाही, पण ह्यांचं बी काम आहे ना. फक्त मतदान मागायला यायचं, मतदान करून घ्यायचं, ह्यांचं काम आहे हे करणं बिरणं. असं आहे. आणि मग काही एरिया काय स्लम पण नाही की बाबा इथं काय कोण चार माणसं जाऊन बोलणार आहे, पण ह्यांना कळायला पाहिजे. एकदम सोपं आहे, सगळं चांगलं आहे. नाली वगैरे करणं तसं आहे. साफसफाईच नाही, कसलीच नाही साफसफाई ह्या 2.5-3 वर्षात तर नाहीच. बरं, काय समस्या आहे तो? घंटागाडी वेळेवर येत नाही, आली तर थांबत नाही, वेळ देत नाही, कचरा आणूस तर घंटागाडी गायब होते. त्याच्यानंतर नळाचं पाणी वगैरे जागोजागी लिकेज आहे. लिकेजचा एकदम खूप प्रॉब्लेम आहे या एरियात. पाणी खूप असं लाईट पाणी वाया जाते समजा. त्याच्यानंतर लाईट स्ट्रीट लाईट कुठं दिसणार नाही तुम्हाला. कुठं चालू आहे तर कुठं भूत बंगल्यासारखं आहे, असं बंद चालू असं होतंय. अशा अनेक समस्या आहेत समजा. बरं, आता एवढ्या समस्या असताना पूर्ण शहरामध्ये खड्डे खंदून टाकलेले आहेत. त्या खड्ड्यावर कुठं हे लावलेलं नाही, कुठं असं सेफ्टी गार्ड नाही. परवा दिवशी मी जात असताना एका जागी माझा ॲक्सिडेंट होता वाचला. पुढं गेलो तर एवढा मोठा खड्डा. मी फास्ट थोडं गडबडीत होतो, लेकराला शाळेतून आणायचं होतं. मी जात असताना एकदम अचानक मला खड्ड्याला समोर जावं लागलं. बरं, आता काय माहिती आहे का, एवढ्या सगळ्या समस्या आहेत एवढं तुम्ही सांगितलेल्या, याच्या कधी तक्रारी केल्या नाहीत का तुम्ही महानगरपालिकेकडे? तक्रार कुणाकडे करायची तेच आम्हाला माहीत नाही. महानगरपालिकेकडे आयुक्त आहेत, तिथले प्रशासनाचे दुसरे कर्मचारी अधिकारी आहेत. आता आम्ही तर वेळोवेळी जी प्रतिनिधी आहेत वार्डातले त्यांना सांगितलं, त्यांच्या कानावर घातले किंवा अशा समस्या आहेत, त्यांनी बघूत करूत अशी आश्वासनं दिली आम्हाला, पण त्याच्यावर ठोस असं काही झालं नाही. बरं, किती दिवसाला कचरा उचलला जातो, नाल्याची साफसफाई केली जाते? तसं असं सांगता येणार नाही, पण एक आठवड्यातून 1-2दा येते गाडी समजा, अशी आहे समजा. कचरा आणि नाली तर साफच नाही केली. आणि कचरा पण असं 4-4, 5-5 दिवस असं दुर्गंध राहते. त्याच्यानंतर मग कोणतरी येणार घेऊन जाणार, अशी परिस्थिती आहे समजा. बरं, काय समस्या आहे तो? काय प्रत्येक ठिकाणी रस्ते उकरलेले आहेत, त्याच्यामुळे ते चालता येत नाही. रस्ते उकरल्यानंतर ते लवकर काम होत नाही. कचऱ्याचा कसा प्रश्न आहे? कचऱ्याला 2 दिवसाला येते गाडी. येते का? येते. आणि नाल्याचा काय प्रश्नच नाही. नाला कोणी साफ करत नाही, काढत नाहीत, काय नाही, काहीच काढत नाही. नाही. किती दिवस झाले आता हे नाल्या काढून? आता ही बाजूची नाली काढून जवळजवळ 2 महिने झालं. इथली बाजूची. बरं, आणि काढलेली मग तू जो घाण आहे ती लवकर घेऊन जाते का, तो तसंच राहतो? 2 दिवसानं घेऊन जातात. सर हां, एखाद्या 2 दिवसानं घेऊन जातात. बरं, आता हे नाही जर घेऊन गेले तर तोच कचरा परत नालीत जातो. बरं, असं का? बरं, आता ह्या सगळ्यामुळं काय त्रास होतोय तुम्हाला नेमकं? काय नाही, दुर्गंधी उठते, वास येतो, आजारी स्वच्छता राहत नाही. बरं, दुसरं का? बरं, काय म्हणणं आहे तुमचं? सर महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणजे का, लहान लेकरांसाठी कुत्र्याचा लय प्रॉब्लेम होऊ लागला हो. माणसं कमी, कुत्रे जास्त झालेत. लेकरू पाठवायचं म्हणलं तर दुकानला भीती आहे. आज 1 वर्षाखाली समोरून मुलगी आली सकाळी 6 वाजता. कुत्रं पाठीमागे लागलं, तिने पुढच्या पिसाळावर आपटून जागेवर जीव गेला. तिचा निधन झाले. निधन. मोठी त्यांची वडील पोलीस होते. लय जरा 8 दिवसाखालीच आले होते माझ्याकडे. त्याने ही माझी मुलगी आहे म्हणून, आणि तिचे डोळे वगैरे दान केलेत म्हणले. पहिलाच वर्ष आणि पहिलाच दिवस होता तिचा इथे शिक्षणासाठी आलेला. जागेवर म्हणले नुसते कुत्रे बघा तुम्ही रस्त्यात. दुर्दैवी घटना घडलेली. हां, खूप आहे. म्हणजे कुत्र्याचं तेवढं मी माझ्या लेकरांना ट्युशनला सोडून दिलोय. शाळेकडे जायचं म्हणलं का, तर ट्युशनला कोण नेऊन सोडायचं? आम्ही असे कामात राहणार. कुत्रे पाठीमागे लागले, नालीत पुढं आले मुलगा. बरं, त्यांचं काम आहे का नाही? हां, नगरपालिकेने हे काम करायला पाहिजे. ते ही तर कुत्र्याची समस्या काय 10 वेळेस सांगितलेली आहे, एकदा नाही. बरं, कुत्रे तसे काय म्हणणं आहे तुमचं? इथं लहान लेकरांची ट्युशन आहे आणि संध्याकाळी कुत्रे महागा लागतात लहान लेकराच्या मागे. त्याच्यामुळं ते कुत्र्याचा बंदोबस्त करायला पाहिजे. क्या
काय गटारा धड नाही जाऊया ऐसा नुसता मचरा का ये रस्ते ऐसे कैसे चलना लंगडे आम्ही हमारी क्या सोय लंगड्या की हाँ सोयची नाही ना कचरा क्या फलाटवाला नहीं करके वैसा सटते लोका हाँ मग महानगरपालिकेवाले येत नाहीत कोणी उचलायला? नहीं आते उन्हें ले ले जाते उठा के उनका क्या बंद पड़े उनका तो काट के रखो फिर ले जाते उठा के कौन ले जाता है हाँ आत्या गाड़ी रोज कचरे की आणि नाले तर काढल्यात काय? नाली ते देखो 6 महीने हुए इधर बरस होते है कि 6 महीने होते है कि नाले से नहीं काटते हाँ कोणीच येत नाही इकडं. कौन सुद्धा आता नहीं बरं मग तुम्ही कुणाला सांगितलं नाही का इथं लोक? कुछ झाला वो जो काटने आते उनको पूछो तो वो नीचे भागती हां हाँ बोलत नाहीत. का तो मोटे मोटे लोग के घर को जा रहे का गरीबा को कौन देखने का है हां फिर? का बरं? गरीब बरं टॅक्स भरत नाहीत का? भरते नहीं क्या हाँ। नहीं ना वो बरस होते हैं देखो देखो गटारा कैसे फुल भरेंगे हां काटते भी तो भी भर के लिए जाते नहीं हाँ दूसरा क्या है बरं अजून काय समस्या आहेत मग ह्याच्यामुळे काय त्रास होते? कशा मला त्रास आहे काय या रस्त्यामुळं त्या कचरा काय रस्ता धड नको सर काय कचरा त्रास होतो? आहे त्रास का काय? ढाच आहे सगळं हे आहे काय आहे त्रास कोणत्या गोष्टीचा कुणाला सांगायचं असते सांगा सर काय होते त्रास याच्यातून त्या कचऱ्यामुळं? कचरा मग वाऱ्यात आलं की सगळ्या घरादारासमोर घाण होते काय होतं दुसरं सांगा बरं हां वारं सुटतंय कचरा येतंय लंगडे आम्ही हिंडायचं कसं हां काय सोय आहे गरीबाची काय सांग लंगड्याची पाकड्याची ह्याची हां बरं बंद कोण गाडव येते की कोण नाही की बघा बोललं तर अजून बाई बोलायली पट म्हणून कोणी येत नाही का निवडून गेले की? कोण येतच नाही इकडे सर हं. हा कोण कशाची काय हाय काय नाही इकडे कोणचं नडलंय कोणचं हाय कोणच येत नाही तेव्हा मतदानाला तर येतात का नाही मतदानाला येतात की हात जोडतेत पाय जोडतेत हं. चला काय सोय पाहिजे म्हणते पण काय करते सोय सांगा ना तुम्ही हां सोय तर करतच नाही हात पाय जोडायला येतात रिक्षादारात आणतात चला उचलून येतात हां तेवढ्या पुरतच तेवढं पुरतं पुन्हा काय नाही. पुन्हा काहीच नाही पुन्हा वर्ष? मत टाकून माघारी आलं की कोणी विचारत सुद्धा नाही तिथंच मत टाकल्यावर बरं हो नवाज मोइनुद्दीन शेख बरं काय किती दिवस झाले ही कचऱ्याची समस्या? हे माझं लहानपण तेव्हापासूनच आहे बरं. खुल्ला प्लॉट कचरा तेव्हापासून हे होत नाही हा तसंच होतं ही तरी काल परवा दिवशी JCP फिरवलं इथं बरं आणि हे कचरा झालं नाल्या तसे दिसते नाल्या तर तिकडल्या बघा की कसे आहेत हां पाणीचं वाहतूक होत नाही नालीतून बरं आणि मग तुम्ही महानगरपालिकेच्या कोणाला कर्मचारी अधिकाऱ्याला आम्ही सांगितलं? फोटो काढून पाठवतो हां त्या दिवशी येतात कचरा काढला तरी तिथं टाकून जाते हां तेवढंच तेवढंच आणि ते काढलेला कचरा उचलला जातो का नाही? ते उचलत तर नाही काहीच नाही वर्षानुवर्ष हेच हा. आहे काही नाही आणि जरी आले तर कमिशन मागतात कमिशन? घरपट्ट्या भरा टॅक्स भरा नळपट्ट्या भरा आणि नाल्या काढायला एक एक्स्ट्रा चार्जेस द्या चहा पाणी करा मग येणार आम्ही तुमच्याकडं बरं. मोरे साहेब हे बरेच जण बरेच आले होते इथं परिमला सुद्धा व्हिजिट द्यायला कचरा मोहिमेसाठी त्यावेळी पण मी बोलले होते पण तेव्हा पण त्यांनी सिरियस घेतलेलं नाहीये म्हणजे काय तुम्ही टॅक्स भरायचा सगळं भरायचं आणि मग सुविधा मात्र काहीच नाही फक्त निवडणुकीपुरतं हाय आणि बाय बस हेच चलते मोहीम बाकी काहीच चालत नाही बरं आणि हा कचऱ्याचा प्रश्न किती दिवसापासून आहे तो कचरा तर तर हे घर माझं आहे हां मला कंटिन्यू अक्षरशः माझ्या विंडोज ओपन करायचं सुद्धा राहिलेलं नाहीये जीव मुठीत धरून चालतोय आम्ही बरं. डेंगू माझ्याकडं किरायदार सुद्धा राहायचं मुश्किल झाले कारण कंटिन्यू डास माशा आणि घुस आणि उंदीर बरं प्रचंड त्रास आहे सर मला प्रचंड म्हणले तुम्हाला आणि मी नेहमी कंप्लेंट केली आहे मी वरपर्यंत केली आहे पण कोणीही त्याची ॲक्शन घेत नाही आणि या प्लॉटचा जो कोणी ओनर असेल कृपया तुम्ही त्यांना सुद्धा थोडंसं सजेस्ट करावं मिनिमम त्यांनी इथे येऊन व्हिजिट जरी दिली तर थोडं इम्प्रेशन पडतं आम्ही बोलायला गेलं की तुमच्या बापाचं आहे का तुमचं आहे का असं म्हटलं जातं तर त्रास मला होतोय त्याच्यामुळे मला बोललं भाग आहे सर कारण आता तो खुला प्लॉट आहे त्याच्यामुळे हो सर खूप त्रास होते सर आम्हाला त्याचा भयानक त्रास होतोय खोटं सांगत नाही तर थोडंसं दखल घ्यावी एवढंच दुसरं काय समस्या तुमच्या प्रभागात तुमच्या इकडे आहे? प्रभागात काही नाही सर बाकी आहे बाकी सोय आहे फक्त नाल्यांकडं किंवा आता रोड झाडणं वगैरे कधीच लेडीज नसतात रोड झाडायला वगैरे नाही तुमच्याकडे साफसफाई करता नाही काहीच नाही काहीच नाही कर तर घेतलं जातं ना साफसफाई टॅक्स तर आहे ना सर टॅक्स कुठं चुकलाय बघ टॅक्स तर द्यावाच लागेल ना कारण इथं राहायचं असेल आपण रहिवासी आहेत लातूरचे तर महानगरपालिका आहे आपली तर तिथं मात्र नियम कडक आहे पण जे तुमच्याकडून केलं जायचंय गेलं पाहिजे तो ते मात्र काहीच होत मूलभूत नागरी सुविधा नाहीये, देणं सर. आवश्यक असतं त्या दिल्या जातात. आणि मुळात नालीची जी विल्हेवाट आहे त्याच्यामुळेच रोग जास्त पसरतात तुम्ही तिथं जास्त लक्ष दिलं पाहिजे बरोबर आता बरेचसे जुन्या झाल्यात नाल्या त्याला थोडंसं रियुनिंग काहीतरी केलं पाहिजे पुनर्नियोजन त्याचं काहीतरी व्हावं असं आम्हाला वाटतं उमाकांत स्वामी कोणतं नगर आहे ते? वार्ड क्रमांक? नारायण नगर बरं काय समस्या आहे तुमच्या इकडं? हे नाली काढायलाच येत नाहीत
कचऱ्याची गाडी तिथून पलीकडे जाते. इकडली येत होती मध्ये मध्ये, आता ती बी बंद झाली. बरं, किती दिवसापासून आता बऱ्याच कचरा दिसतोय साचलेला, नाल्या काढलेल्या दिसत महिना व्हायला आता हां. कोणीच येत नाही, बरं, आता इथे एक नाली बघितली आपण, बरेच दिवस झाले ते तसं दिसले का? कोणीच काढत नाही त्याला. हां. काढत नाही, मग तुम्ही हे आता- निघत नाही म्हणते, काय करावं म्हणते. हां हां. नाही मग तुम्ही आता ही सगळं एवढं कचरा साचलाय, नाल्या तुंबल्या, आता मग तुम्ही महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला कोणाला बोलले नाहीत का? अधिकाऱ्याला काय बोला, हेला ते जर सुपरवायझर असते त्याला सांगतो. मग काय काय म्हणणं येते त्यांच्याकडनं? आमच्याकडे नाही, दुसरे माणसं आलीत म्हणते. ते बरं, आता हे असं म्हणून किती दिवस झाले तुम्हाला? एक महिन्यामध्ये दोनदा सांगितलं ह्या महिन्यात. हां, तर काहीच नाही, आलं नाही, बिलकुल दखल नाही. नाही. म्हणजे तुमच्याकडून साफसफाई कर घेतला जातो, स्वच्छता कर घेतला जातो. क्लिअर आहे सगळं. हां. सगळं क्लिअर आहे. या इकडे या. हां, सगळं कर घेतला जातो, मात्र साफसफाई काहीच नाही इकडं. काहीच नाही. बरं, स्वच्छतेला महिला येतात का? महिला कोण नाही नाही झाडाला तर आमच्या इकडे कधीच नाही. हां, हे एरियात झाडला नाही कधी. कधीच नाही का? नाही. बरं. घंटे गाडी येत नाही हां, तर रोज दररोज येत नाही. येत नाही. बरं. सांगितलं तरी बी येत नाही. किती दिवसाला येते? आली तरी तिकडं थांबते, इकडे येतच इकडे येत नाही. हं. बरं, आणि नाल्या किती दिवसाला काढल्यात हे? नाल्या तर कधी काढल्यात की काहीच माहित नाही. तुम्ही बघा तिथं नाली आता गच्च हे सगळ्या भरल्या. नाल्या तुमल्या दिसत, मग तुम्ही कधी सांगत नाही का, कधी तक्रारी वगैरे करत नाही का महानगरपालिका? केलं तरी येत नाहीत ना, ते येतच नाहीत. काहीच येत नाहीत. बरं. घंटा गाडीला परवाच केली ती तक्रार, एक 15 दिवसाखाली, हां, तरी आली नाही घंटा गाडी. काहीच नाही. बरं, स्वतः जाळता बघा कचरा हे सगळा इथं टाकलेला. ते मग काय त्रास होतो ह्या सगळ्या एवढ्या कचऱ्यामुळं, या नाल्यामुळं? मच्छर, लहान लेकरांना बघा, आता तापी आल्यात लहान लेकरांना घरात. तर मंडळी, आज आपण प्रभाग क्रमांक 15 मध्ये होतो आणि प्रभाग क्रमांक 15 मधल्या शिवाजीनगर असेल, सीतारामनगर असेल, नारायणनगर असेल, या अनेक भागांमध्ये जे आहेत कचऱ्याचं मोठं साम्राज्य आहे ते पाहायला मिळत आहे. आणि त्यामुळं गेल्या अनेक दिवसांपासूनचा हाच प्रश्न प्रलंबित आहे. या ठिकाणच्या नाल्या, या ठिकाणचा कचऱ्याचा प्रश्न जो आहे तो प्रलंबित आहे. त्यामुळं प्रशासनानं या गोष्टीकडे तात्काळ लक्ष देऊन या ठिकाणचा कचरा व्यवस्थापन असेल किंवा इथली नाली साफसफाई असेल, याकडे लक्ष देणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. आज आपण इथंच थांबतोय. उद्या भेटूयात नव्या प्रभागात, नव्या समस्यासोबत. कॅमेरामॅन संदीप गवळीसह सुनील कुमार, एकमत डिजिटल, लातूर. Thanks for watching Ekmat Digital.